पहिले तर पोरी वाळेल मक्क्याचे कणस सोलून घे, नसन कणस तर मक्का विकत आण. 2 किलो गव्हामध्ये अर्धा किलो मक्का, 2 मुठा सोयाबीनचे दाणे, या 3 गोष्टी घ्यायच्या. थोडं जाडसर चक्कीतून दळण आणायचं. आज आपण बाफळे बनवत आहे. पहिले तर चूल पेटून घ्यायची, चुलीवर ठेवायचं आधन, ते पण भगोन्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं. परातीमध्ये पीठ टाकायचं, त्यात 2 चमचे ओवा टाकायचा, मीठ टाका तेल. आता सर्व मिक्स करा, पिठाला तेल लावून घ्या. पिठामध्ये पाणी टाकून पीठ भिजून घ्या. घट्ट गोळा करा, म्हणजे पीठ घट्ट भिजवा. पीठ भिजवणं झालं की पिठामधून एक उंडा तोडा, कोरडं पीठ लावून उंड्याची चपाती लाटून घ्या. आता अशाच प्रकारे सर्व पिठाच्या चपात्या करून घ्यायच्या. नंतर लाटच्या चपातीला तेल लावायचं, वरून पीठ पेरायचं, पुन्हा चोपडं करायचं, दुसरी चपाती वरून टाकायची. अशीच प्रोसेस 4 चपात्याला करायची. नंतर सुरीच्या साहाय्याने 4 भागा करायच्या. एक भाग उचलायचा, व्हिडिओमध्ये दिसतो तसा उंडा करून घ्यायचा. अशा प्रकारे उंडे केले की बाफळ्या खुसखुशीत बनतात, त्याला लेअर सुटतात, खायला खुसखुशीत कुरकुरीत लागतात. उंडे करणं झाले की गरम पाण्यामध्ये उंडे सोडून द्यायचे. 20 मिनिटं चांगले उकळू द्यायचे. 20 मिनिटांनंतर झाकण काढायचं, उंडे बाहेर काढून घ्यायचे. उंडे थंड झाले की आपल्या आवडच्या साईजचे कापून घ्यायचे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, बारीक कापलेले उंडे तळून घ्यायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे. मग पाक अशा बाफळ्या तयार होतात, खुसखुशीत कुरकुरीत, खायला चवदार. बाफळ्या संग खाण्यासाठी फोडणीचं वरण, वांग्याची भाजी बनवायची आणि मस्तपैकी चुरून मुरून अंडी घालून ताव मारायचा. चला आता ठोका एक लाईक.